नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मनोज जरांगेच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मनोज जरांगे यांनी आजपासून कडक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून आता ते पाणीही पिणार नाही असं सांगण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिला आहे. आजपासून ते जलत्याग करणार आहेत. मात्र उपोषणामुळे जरांगेच्या शरीरातील पाणी आधीच कमी झाले असून त्यांनी पाणी पित राहावं, पाणी सोडू नये व ORS घेत राहावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालाचा अडसर असल्याने आता सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी बैठकीत खलबत होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याचीही शक्यता अधिक असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान आज मनोज जरांगेंना भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जरांगेची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षणासंदर्भातील सरकारसोबतची चर्चा अद्याप निष्फळ ठरत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसरातील काही रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान CSMT आणि आझाद मैदान परिसरात आंदोलकांची गर्दी वाढल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत असून सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळपासून CSMT परिसरात कमालीची गर्दी झाली आहे. आंदोलकांनी CSMT वर गर्दी केल्याने पाहायला मिळत आहे. तसेच दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी मराठा आंदोलक जात आहेत. त्यातच आज काही आंदोलकांनी शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना सुरक्षा रक्षकांकडून अडवण्यात आले. त्यानंतर आम्ही शेअर होल्डर आहोत, आम्हाला शेअर मार्केटचं कार्यालय बघण्याचा पूर्ण अधिकार आहे असं मराठा आंदोलक म्हणाले. त्यानंतर या परिसरात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली होती. आज मराठा आंदोलकांकडून मंत्रालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी CM देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मंत्रालयासमोर भाकर चटणी ठेवून सरकारला नैवेद्य दाखवत सरकारचा निषेध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 दिवसांपासून मुंबईतील मराठा आंदोलकांना पाणी मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आम्ही आमच्या गावाकडून आणलेली चटणी भाकरी सरकारला देत आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मात्र मुंबई पालिकेच्या समोरील मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्समध्येही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. काही आंदोलक रस्ते अडवत आहे किंवा रिझर्व्ह बँकेसमोर जाऊन घोषणाबाजी देत आहेत. असं केल्याने प्रश्न सुटणार नाही. शिवाय अन्य ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यात समाजाची बदनामी होते. याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मनसे नेता राज ठाकरेंच्या विधानावर मनोज जरांगे यांनी टीका केली होती. यावर अमित ठाकरेंनी पोस्ट केली आहे. सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे. त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली तरी ते आपली जबाबदारी आहेत आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा भावनेने उभा राहील ही मला खात्री आहे असं अमित ठाकरेंनी सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर 14 व 15 सप्टेंबर रोजी शरद पवार 2 दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर राहणार आहेत. यामध्ये पक्षाचं विशेष कार्यकर्ता शिबिर तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिबिरात शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून पक्षाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजस्थानच्या मध्य भागामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। 2 सप्टेंबर पासून बंगालच्या खाडीवर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय। पुढील 7 दिवसात गुजरात तसेच कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा भागात तुफान पावसाची शक्यता आहे। 2 व 3 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून 3, 4 व 5 सप्टेंबर रोजी कोकण व गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर असून त्यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये काही वेळ बैठक झाली आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले। नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की भारत आणि चीनच्या नात्यावर तिसऱ्या देशाने लेन्सने बघण्याची गरज नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनपिंग हे 31व्या SCO शिखर संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत। यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे करार केले। जपानच्या यात्रेवरून आल्यानंतर लगेचच मोदी हे चीनच्या दौऱ्यावर आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।